सनातन धर्म का अवमान नहीं होने देंगे, सनातन धर्म का अवमान नहीं होने देंगे अशा प्रकारचं घोषणाबाजी करत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या दिशेने बूट फेकण्याचा जो एका वकिलानं प्रयत्न केलेला आहे, ब्राह्मणी व्यवस्थेच्या एका वकिलानं जो प्रयत्न केलेला आहे, ही गोष्ट निषेधार्ह आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला आम्ही सांगू इच्छितो की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी एक अस्पृश्य व्यक्ती बसला म्हणून आग पाकड करून घेण्याचं काही कारण नाही। या देशामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचं मनुस्मृतीचं पेशवाईचं राज नसून संविधानाचं राज आहे। संविधानामध्ये कायद्यापुढे सर्व समान आहेत। या देशामध्ये समतेचं राज्य आहे। या देशामध्ये बंधुभाव, न्याय आणि स्वातंत्र्याचं विचार या ठिकाणी अंमलात आहे। त्यामुळे इथं भेदभावाचा विषय होऊ शकत नाहीत। म्हणून सरन्यायाधीश पदावरती कोणताही व्यक्ती बसू शकतो आणि RSSचा जे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे शतक महोत्सवी शताब्दी महोत्सवी जो कार्यक्रम सुरू आहे ते 100 वर्ष पूर्ण झाले। तुमचा जो मनसुबा होता की शतक महोत्सवी वर्षामध्ये ज्या दिवशी उत्सव आम्ही साजरा करू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा RSS आम्ही 100 वर्षाचा उत्सव साजरा करू, तो हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही साजरा करू, अशा जे तुम्ही वल्गना करत होतात त्या तुमच्या वल्गना या ठिकाणी वास्तवरूप धारण करू शकलेला नाहीत। हे तुमचं अपयश आहे। तुमची खोटी विचारधारा आहे ती सफल कदापि होऊ शकत नाहीत। म्हणून तुम्ही उद्योग न होऊन वेगळ्या प्रकारचे कांड करत आहात, वेगळ्या प्रकारचे गैरसंवैधानिक कृत्य करत आहात। तर इथल्या मनवादी व्यवस्थेला, ब्राह्मणवादी व्यवस्थेला आम्ही संविधान च्या माध्यमातून संवैधानिक मार्गाने आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं गैरसंवैधानिक संघटन तुम्ही स्वतःहून बंद करा, किंवा या देशातल्या न्यायव्यवस्थेला आम्ही विनंती करत आहोत की RSSच्या व्यक्तीकडून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीकडून या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्या ठिकाणी सरन्यायाधीशाच्या समोर बूट फेकण्याचा प्रकार झालेला आहे। हे अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे। त्यामुळं हे जे असे हिंसक कृत्याचे जे लोक पैदा करणारी जी संघटना आहे त्या संघटना ही बेकायदेशीर आहे। तिचं कुठल्या प्रकारचं संवैधानिक दस्तऐवज तिचं नाही किंवा तिचं नोंदणी नाही, रजिस्ट्रेशन नाही, अशी बेकायदेशीर संघटना देशातून बॅन केली पाहिजे, त्याच्यावर बंदी आणली पाहिजे, ती न चालली पाहिजेत। अशा प्रकारचा एक निर्णय आज घेण्याची गरज पडलेली आहे। परत एकदा या गोष्टीचा आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि RSSवर बंदी घाला अशा प्रकारची मागणी करतो। जय भीम, जय भारत। संविधानविरोधी, मनवादी, ब्राह्मणवादी RSSच्या पिलावळीकडून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावरती बूट फेकण्यात झालेला जो प्रयत्न आहे हा निषेधार्ह आहे। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अशा प्रकारचं कृत्य या देशामध्ये घडणं ही जी कृती आहे इतकी सहज आणि साधारण नसून याकडे आम्ही फार गांभीर्याने घेत आहोत। या देशामध्ये RSSला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि RSSचा मनसुबा होता की आमचं शतक महोत्सवी वर्षात जो कार्यक्रम आहे तो आम्ही हिंदू राष्ट्रामध्ये करू, तो त्यांना या ठिकाणी शक्य झालेला नाही। त्यामुळे वैफल्यामध्ये जाऊन अशा प्रकारच्या अनेक देशामध्ये कृत्य या RSSच्या लोकांकडून होत आहेत, ब्राह्मणवादी लोकांकडून होत आहेत आणि या ठिकाणी ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय हिंसक स्वरूपाची, संविधानविरोधी स्वरूपाची घटना आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की ह्या कृत्याला खतपाणी घालणारे, हिंसा पसरवणाऱ्या RSSवरती कायम स्वरूपाची बंदी घालण्यात यावी। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि RSSवरती बंदी घालावी। अशा प्रकारचं केवळ निषेध करून चालणार नाही, तर RSSवर बंदी घालणं फार गरजेचं आहे। अशा प्रकारची एक आम्ही